Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar Yamaras. Today we are going to study class 10th English subject textbook first flight lesson number 7 Glimpses of India second part Kurk by Lokesh Abroad. Let's start. Kurk is a coffee country famous for its rainforest and spices. कुर्ग याविषयी आपण पाहणार आहोत जिथे कॉफी ही फेमस आहे. कॉफी ही अशा जिथे खूप पाऊस आहे किंवा मसाल्याचे पदार्थ जास्त होतात अशा ठिकाणी ही कॉफी आपल्याला पाहायला मिळते. मिडवे बिटवीन मैसूर अँड कोस्टल टाउन ऑफ मँगलोरो sits a piece of heaven that must have drifted from the kingdom of God. The land of rolling hill is inhabited by proud race of martial men, beautiful women, and wild creature. Drifted from means being carried along gently by air. आता आपण म्हैसूर आणि जे समुद्रकिनाऱ्याशी बँगलोर आहे याच्यामध्ये देवाच्या आपण म्हणूया की जिथे देवाचं राज्य आहे तिथून जणू काही घेतलेला आहे असा हा प्रदेश आहे जिथे रोलिंग लँड आहे. जसं आपल्याला पर्वत पाहायला मिळतात, हिल्स पाहायला मिळतात, रोलिंग एक झालं की एक आणि जिथे मार्शल मेन आहेत म्हणजे ज्यांनी युद्ध केलेलं आहे हॅविंग टू डू विथ वॉर, ब्युटिफुल विमेन आहेत आणि जंगली जिथे क्रिएचर आहेत अशा ठिकाणी हा प्रदेश आहे कुर्ग. कुर्ग और कोडागू, the smallest district of Karnataka, is home to evergreen rainforest, spices and coffee plantation. कुर्ग हा कर्नाटकमधला एक जिल्हा आहे जिथे मोठ्या प्रमाणात पाऊस होतो किंवा जे वेगवेगळ्या मसाल्याचे पदार्थ होतात किंवा कॉफीचं लागवड केली जाते. एव्हरग्रीन रेनफॉरेस्ट कवर 30% ऑफ दिस डिस्ट्रिक्ट. ड्युरिंग द मान्सून इट pour enough to keep many visitors away. The season of joy commences from September, continue till March. आता हा खूप सारा एव्हरग्रीन प्रदेश आहे जिथे खूप पाऊस होतो. 30% याच्यामध्ये प्लांटेशन हे मोठ्या प्रमाणात तिथे म्हणूया 30% रेन फॉरेस्ट जे आहे ते कवर करतं या एरियामध्ये या जिल्ह्यामध्ये. मान्सूनमध्ये खूप सारा पाऊस असतो ज्याच्यामुळे व्हिजिटर तिथे जात नाहीत आणि हा जो सीझन आहे जो सप्टेंबरमध्ये चालू होतो मार्चपर्यंत संपतो. हे पहा कुर्ग लोक आहेत त्यांचा ड्रेस कसा आहे, ॲपिरियन्स कसा आहे. द वेदर इज परफेक्ट विथ अ सम शॉवर thrown in for good measure. The air breath of invigorating coffee. आणि मग इथलं जे वेदर आहे हे कॉफीसाठी अतिशय सुटेबल आहे, योग्य आहे असं म्हणतात. तर इथे एक शब्द आहे आपण म्हणूया इन्व्हिगोरेटिंग मीन्स टू गिव्ह लाईफ, एनर्जी. अशा पद्धतीची हवा आहे ज्याच्यामधून आपल्याला एक एनर्जी मिळते. द एअर ब्रेथ एनर्जी ज्याच्यामुळे लाईफ जे आहे जे अतिशय चांगलं होतं. कशाचं? कॉफीसाठी सुटेबल वातावरण आहे असं त्यांना सांगायचं आहे. कॉफी इस्टेट अँड colonial bungalows stand tucked under tree canopy in prime corners. आणि मग कॉफीच्या ज्या इथे मोठे मोठे मळेच आहेत त्याच्या प्रकारे ते आपण म्हणूया वसाहतीचे जे लोक होते पूर्वी जे लोक होते ते त्यांचे बंगलोज आहेत आणि ते बंगलोज ह्या कनोपाई या हे वृक्ष आहे एक त्याच्या खाली याच्या कॉर्नरला आणि त्याच्या आसपास कॉफीचे हे बाग आहेत. The fiercely independent people of Cook are possibly of Greek or Arabic descent. Descent means ancestor. हे जे ancestor होते हे अरेबिक किंवा ग्रीकचे असावेत. As one story goes, a part of Alexander's army moved south along the coast and settled here when Britain became impractical. आता अलेक्झांडरची जी आर्मी होती ज्यावेळेस ते आले साऊथकडे आणि नंतर त्यांना जाणं शक्य झालं नाही, अशक्य होतं जवळपास. मग हे लोक काय केलं यांनी? दिस पीपल मॅरिड अमॉंगस्ट द लोकल अँड दॅर कल्चर इज ॲपरंट इन द मार्शल ट्रॅडिशन. मग हे लोकल लोकांबरोबर राहिले, तेथील संस्कृती त्यांनी ॲडॉप्ट केली आणि तेथील जी काही युद्धामध्ये जी त्यांची संस्कृती आहे
ज्या संस्कृतीशी ते मॅच झाले. मार्शल ट्रॅडिशन, मॅरेजेस, रिलिजियस राईट्स आणि मग विवाह समारंभ असतील किंवा जे आपण म्हणूया धार्मिक विधी आहे. राईट्स म्हणजे काय विधी आहेत किंवा परंपरा आहे. हे ते जे लोकं आहेत, अलेक्झांडरची आर्मी जे योद्धा होते, ते तेथील लोकल लोकांबरोबर मॅच करून त्यांची एक संस्कृती तयार झाली, विच आर डिस्टिंक्ट फ्रॉम हिंदू मेनस्ट्रीम, जे हिंदूंपेक्षा वेगळी होती. मेनस्ट्रीम मीन्स ट्रॅडिशन मोस्ट पीपल फॉलो. जसे इथे हिंदूंचं मोठं प्राबल्य आहे, अशा ठिकाणी हिंदूंपेक्षा ती वेगळी संस्कृती ही तिथे तयार झाली. द theory of Arab origin draws support from the long black coat with embroidered vest belt owned by the Kondawas known as Kufia. It resemble the Kufia owned by the Arabs and the Kurds. आता आपण याच्या चित्रामध्ये पाहिलं की वर्षा कशा पद्धतीने त्यांचा ड्रेस आहे, ब्लॅक कलरचा आहे. कमरेला एक बेल्ट आहे ज्याला कोंडवाज असं म्हटलं जातं, ज्याचं कुपिया असं नाव आहे. आणि अरब आणि कुद्रमध्ये ज्यांना खुफिया असं म्हटलं जातं, ज्या पद्धतीने ते वेश परिधान करतात. टेल ऑफ वेलर मीन्स अ स्टोरी ऑफ करेज, ब्रेव्हरी, धैर्य किंवा शूरतेच्या गोष्टी सांगणारं जे युद्धामधलं आहे. दॅट इज टेल ऑफ वेलर. इथे नवीन शब्द आता येणार आहे. मोस्ट डेकोरेटेड मीन्स रिसिविंग मॅक्झिमम नंबर ऑफ अवॉर्ड ऑफ ब्रेव्हरी. चला तर पाहूया नेक्स्ट पॅरेग्राफ. Kurgi home have a tradition of hospitality, and they are more than willing to recount numerous tales of valor related to their sons and fathers. हे जे कुर्गी लोक होते हे अतिशय पाहुणचार, चांगल्या पद्धतीचा पाहुणचार करायचे. त्यांच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी आहेत. टेल ऑफ वेलर आहे म्हणजे ज्या युद्धामध्ये ज्यांनी अतिशय शौर्य दाखवलेलं आहे, ज्यांच्या मुलांनी किंवा वडिलांनी, अशा त्यांच्या स्टोरीज आहेत. कुर्ग रेजिमेंट इज वन ऑफ द मोस्ट डेकोरेटेड इन द इंडियन आर्मी अँड द फर्स्ट चीफ ऑफ इंडियन आर्मी जनरल खरियप्पा वॉज अ कुगी. इवन नाव कोंडवाज आर द ओनली पीपल इन इंडिया परमिटेड टू कॅरी फिअर आर्म विथआउट अ लायसन. आता हे कुर्ग लोक होते जिथे आपण इंडियन आर्मीमध्ये पण त्यांची एक फलटण रेजिमेंट पाहायला मिळतो. जे आपले पहिले इंडियन जनरल होते, आर्मीचे जनरल होते करियप्पा, जे तेही एक कुर्गी होते. आणि ज्याला आपण म्हणूया कोंडाबाज होते जे पीपल, जे आजही त्यांच्याकडे हत्यार ठेवण्याचं, साधन ठेवण्याचं, शस्त्र ठेवण्याचं त्यांना लायसन, विदाऊट लायसन ते ठेवू शकतात. द रिव्हर कावेरी ऑप्टेन इट्स वॉटर फ्रॉम द हिल्स अँड फॉरेस्ट ऑफ कुर्ग. महासीर, अ लार्ज फ्रेश वॉटर फिश अबाउंड ऑन दिस वॉटर. आता हा जो कुर्ग आहे, कुर्गच्या ज्या टेकड्या आहेत तिथून कावेरी नदी आहे आणि जिथे ते पाणी आपल्याला कुर्गमध्ये जायला पाहायला मिळतं. महासीर इथे फ्रेश वॉटर आहे, जिथे मोठ्या प्रमाणात फिश त्या पाण्यामध्ये पाहायला मिळतात. किंगफिशर्स डाईव्ह फॉर द कॅचेस वर द स्क्विरल्स अँड द लंगूर्स ड्रॉप partially eaten food for the mischief of enjoying the splash and ripple effect in the clear water. आता आपण याच्यामध्ये म्हणूया किंगफिशर आहे जो डाईव्ह करतो माशांना पकडण्यासाठी. जिथे स्क्विरल्स आहेत, खारी आहेत, लंगूर मीन्स मंकी आहेत, जे खोड्या करण्यासाठी, मिस्चिफ करण्यासाठी ते उरलेलं फूड्स आहेत ते पाण्यामध्ये टाकतात आणि पाण्याच्या नंतर जे स्प्लॅश होतात, स्प्लॅश म्हणजे मूव्ह मेसिली, पाणी जसं फिरतं आणि नंतर चक्र तयार होतं. रिपल मीन्स स्मॉल वेव्ह तयार होतात. अशा पद्धतीने हे मंकी जे आहेत, लंगूर जे आहेत, ते काम त्या पाण्यामध्ये करतात. एलिफंट एन्जॉयज बिलिंग बाथ अँड स्क्रब्ड इन द रिव्हर बाय देअर माहूत. एलिफंट पण या पाण्यामध्ये आंघोळ करतात. त्यांचे माहूत म्हणजे हत्तीला सांभाळ करणारे, हत्तीची निगा राखणारे लोक जे आहेत तेही हत्ती तिथे वॉश करायचे. द मोस्ट लेड बॅक इंडिव्हिज्युअल, लेड बॅक relaxed, not in a hurry. The most laid back individual become convert to the life of high energy adventure with the river rafting. आणि मग इथं मोठ्या प्रमाणात लोक रिलॅक्स होण्यासाठीही येतात. इथे काही ॲडव्हेंचर तिथे करतात, रिव्हर रॅफ्टिंग करतात. आता हा एक रॅफ्टिंग मीन्स ट्रॅव्हलिंग इन अ वॉटर इन अ राफ्ट. म्हणजे राफ्ट म्हणजे तरंगणारा एक पदार्थ आहे, त्याच्यावर ते त्यांचे जे काही ॲडव्हेंचर्स आहेत
किंवा ज्याला आपण म्हणूया एक ज्याच्यामध्ये शौर्य दिसणारा असा जो खेळ आहे तो तिथे खेळतात. मग हे आणखीन दुसरे पण आहेत. एक कॅनॉईंग आहे. कॅनॉईंग मीन्स ट्रॅव्हलिंग इन अ रिव्हर इन अ कॅनॉई, लार्ज नॅरो बोटवर आपण ट्रॅव्हल करतो, तेही करतात. रॅपलिंग करतात. रॅपलिंग मीन्स गोईंग डाऊन अ क्लिफ बाय स्लायडिंग डाऊन रोप. रोपच्या साहाय्याने स्लाइडिंग करणारं जे आहे रॅपलिंग. रॉक क्लाइम्बिंग, त्याच्यावर चढणे. अँड माउंटेन, हे पहा हे लोक आहेत. क्रूज कशा पद्धतीने, हातामध्ये काय आहे, त्याच्या किती वस्तू आहेत. बास्केट सेलर आहे क्रूजचं. बायकिंग, जे रॉक माउंटेन बायकिंग जे आहे, माउंटेनवर बाईक चालवणं वगैरे. न्यूमरस वॉकिंग ट्रेल अँड दस रिजन्स आर अ फेवरेट विथ द टेकर्स. म्हणजे जे टेकर्स आहेत, जे चढणारे किल्ल्यावरती गडावरचे टेकर्स असं म्हणतात, हे लोक सगळे इथे आपल्याला पाहायला मिळतात. बर्ड्स अँड बीज अँड बटरफ्लाईज आर देअर टू गिव्ह यू कंपनी. मोठ्या प्रमाणात पक्षी पाहायला मिळतात, फुलपाखरं पाहायला मिळतात. मॅकॅक macaques, Malabar squirrel, langurs, and slender lories keep a watchful eye from the tree canopy. I do, however, prefer to step aside for wild elephant. आणि मग इथे मोठ्या प्रमाणात मॅकेक्यूज मीन्स मंकी पाहायला मिळतात. स्क्विरल्स आहेत, आपण पाहिलं मंकी. लंगूर्स आहेत. आणि मग मी त्या झाडावरून हायेस्ट लार्जर ब्रँचेस ऑफ ट्री असं कॅनॉपाई, तिथून ते पाहत आहेत. परंतु मी त्या जे जंगली हत्तींपासून दूरच राहायचो, असं ऑथर इथे सांगतायत. द क्लाइंब ऑफ ब्रह्मगिरी हिल्स ब्रिंग यू इन टू अ पॅनॉरॉमिक व्ह्यू ऑफ द एंटायर मिस्टी लँडस्केप ऑफ कुक. आता पॅनॉरॉमिक व्ह्यू म्हणजे काय? वाईड व्ह्यू, ज्या वाईड एरियाचा व्ह्यू आपल्याला मिळतो. ब्रह्मगिरी हिलून आपल्याला एक पॅनॉरॉमिक व्ह्यू आपल्याला इथे पाहायला मिळतो कुकचा. वॉक क्रॉस द रोप ब्रिज लीड्स टू 64 एकर आयलँड ऑफ निसर्गधाम. मग आपल्याला रोप ब्रिज पण आहे, जिथे दोरीच्या साहाय्याने ब्रिज जसं असतं ना, तेही आपल्याला 64 एकर्सचा जो आयलँड आहे निसर्गधामाचा, तोही पाहायला मिळतो. रनिंग इन टू बुद्धिस्ट मॉन्क फ्रॉम इंडियाज लार्जेस्ट तिबेटियन सेटलमेंट ॲट नियर बाय लॅक्युपी इज अ बोनस. मग इथे जे बौद्ध भिक्षू जे आहेत, तेही इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात तिबेटीहून आलेले हे आपल्याला इथे पाहायला मिळतात. द मॉन्क इन अ रेड ऑकर अँड येलो रोब्स आर मॉन्गेस्ट द मेनी सरप्राइजेस that wait to be discovered by visitors searching for the heart and the soul of India right here in Coorg. आणि मग हे बुद्धिबुक्स जे आहे, ज्याच्यामध्ये जे भिक्षू जे आहेत, जे आपल्याला म्हणूया बौद्ध धर्माचे आपण गुरु जे आहेत, ते इथे पाहायला मिळतात. त्यांचे कलर्स येलो कलर्स किंवा खूप साऱ्या येलो रोब्स त्यांचे पाहायला मिळतात. कलर ऑफ रेड अँड येल्लोचं कॉम्बिनेशन, ज्याला ऑक्युल असं शब्द आहे जिथे, त्याचा अर्थ तसं होतो. रेड आणि येल्लो कलरचे ड्रेस ते परिधान करतात, हे आपल्याला पाहायला मिळतं. जो एक भारताचा आपण म्हणूया सोल आहे, जो कुर्ग हे एक राईट प्लेस आहे, जे हार्ट आहे इंडियाचं. सो दिस इज ऑल ऑफ द व्हिडिओ, ऑल ऑफ दिस Coorg. Thank you very much for watching this video.